श्रीहरि प्रेरणया श्रीहरि प्रीत्यर्थम श्री हरये नमः श्री गुरुभ्यो नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। हे श्रीहरीच्या परमभक्तांनो नमस्कार। जेव्हा आपण कुणाला एका व्यक्तीची ओळख करून देतो तेव्हा ती व्यक्ती कोण आहे, कुठे राहते, तिचे कार्य कर्तृत्व काय आहे, आप्तस्वकीय कोण आहेत हे सारे सांगतो। तद्वत गुरु जगन्नाथदासांनी या ग्रंथातील मंगळाचरण संधीत जगतपिता श्रीहरी, जगन्माऊली श्री महालक्ष्मी देवी, त्यांचे दोन पुत्र ब्रह्मदेव आणि वायुदेव, त्यांच्या पत्नी अनुक्रमे सरस्वती देवी आणि भारती देवी, तसेच ब्रह्मदेव पुत्र रुद्रदेव, गरुडदेव, शेषदेव, त्यांच्या पत्नी अनुक्रमे पार्वती, सौपर्णी, वारुणी, तसेच देवप्रमुख इंद्रादींचा अल्प परिचय करून दिला आहे। या ग्रंथात जीवोत्तम ब्रह्मदेवांपासून तृणापर्यंत जीवगणात मोडणाऱ्या सकल जीवांच्या स्थानामानाचा विस्तृत परिचय पुढील संधींमध्ये करून देण्यात येणार आहे। या संधीच्या या अंतिम भागात आपण शिवस्तुती, शिवस्तोत्र आणि या मंगलाचरण संधीची फलश्रुती पाहणार आहोत। तर सादर आहे श्री रुद्रदेवांचे स्तोत्र। कडवे क्रमांक 10। प्रथम मूळ कडवे। वामदेव विरिंचितनय उमा मनोहर उग्र धूर्जटी सामजाजिन वसन भूषण सुमन सोत्तंस कामहर कैलास मंदिर सोम सूर्यानल विलोचन कामित प्रद करुणी सेमगे सदा सुमंगलव। शब्दार्थ। वामदेव म्हणजे रुद्रदेव, विरिंची तनय ब्रह्मदेवाच्या भ्रूमध्यातून जन्मलेला म्हणून ब्रह्मदेव पुत्र। विरिंची म्हणजे ब्रह्मदेव, विरिंची तनय म्हणजे ब्रह्मदेवांचा पुत्र। उमा म्हणजे पार्वती देवी, मनोहर म्हणजे उमादेवीचे मन हरणारा तो उमा मनोहर, उग्र जगत संहारासारखे भयंकर कार्य करणारा, धूर्जटी धूम्रवर्ण जटाधारी, सामज गज हत्तीचे, अजेन चर्म हेच, वसनभूषण वस्त्रालंकार लेऊन असणारा, सुमन देवतागण, कामहर इंद्रदेवास सम असणाऱ्या कामदेवाला आपल्या नेत्राग्नीने भस्म करणारा तो कामहर, कैलास मंदिर संपूर्ण कैलास पर्वतालाच आपल्या निवासाने मंदिर बनविणाऱ्या, सोम चंद्रकिरणांचा शांत रस म्हणजे ज्याचा उजवा डोळा आहे तो, सूर्य सूर्यासारख्या तेजस्वी किरणांचा ज्याचा सोम म्हणजे चंद्रकिरणांचा शांत रस म्हणजे ज्याचा डावा डोळा आहे, आणि सूर्यासारख्या तेजस्वी किरणांचा ज्याचा उजवा डोळा आहे, अनल अग्निसमान ज्याचे तिसरे नेत्र शक्तिशाली आहे, विलोचना विशेष असे 3 नेत्र असणारा, कामितप्रद याचकांच्या योग्यतेनुसार त्यांच्या कामना पूर्ण करणारा, करुणी सेमगे कृपया आम्हास प्रदान कर, सदा सुमंगळव आम्हास निरंतर सुज्ञान सद्भक्ती देऊन आमचे कल्याण कर। भावार्थ।
हे वामदेवा, हे ब्रह्मदेव पुत्रा, उमा मनोहरा, हे उग्र भासणाऱ्या धूम्रवर्ण जटाधारी गजचर्मावस्त्राने अलंकृत हे महादेवा, हे कामहरा, कैलास निवासी, तू इंद्रादी देवतांपेक्षा श्रेष्ठ आहेस. कैलासावरील तुझ्या निवासामुळेच कैलास पर्वताला मंदिराचे पावित्र्य लाभले आहे. सूर्य, चंद्र, अग्नी हे 3 तेजस्वी नेत्र असणाऱ्या हे विरूपाक्षा, तुझ्याकडे येणाऱ्या याचकांना त्यांच्या पात्रतेनुसार इच्छापूर्ती करणाऱ्या हे शिवशंकरा, आमचे सदैव मंगल होण्यासाठी, कल्याण होण्यासाठी आम्हास आशीर्वाद दे. आम्ही तुला नमस्कार करतो. त्याचे विश्लेषण पुढील प्रमाणे आहे. श्री वायुदेवानंतर पुरुष देवतात गरुडदेव, शेष आणि रुद्र हे प्रधान स्थानी आहेत. हे 3ही मनोनियामक असले तरीही विशेष करून शिव हेच मनोनियामक होत. ग्रंथरचनेमध्ये मनोव्यापाराला महत्त्वाचे स्थान असल्यामुळे श्री जगन्नाथदासांनी येथे 2 कडव्यांमध्ये त्यांची स्तुती केली आहे. मोक्ष मार्गाकडे वाटचाल करायची असेल तर विषय विरक्ती आवश्यक आहे आणि शिवकृपेनेच त्याची प्राप्ती शक्य आहे. त्यासाठी विशेष शिवस्तुती आवश्यक. एकादश रुद्र सर्वश्रुत आहे. त्या अनुषंगाने वामदेवादी एकूण 11 म्हणजे 11 विशेषणांनी रुद्रदेवांची शिवाची स्तुती केली आहे. वामदेव 32 उत्तम लक्षणांपैकी 28 उत्तम लक्षणांनी युक्त आहेत. म्हणूनच ऋजुगणानंतर परमसुंदर मूर्ती म्हणून शिव ओळखले जातात. त्यांची अंगकांतीही शुभ्र सफेद. वामदेव म्हणजे विरुद्ध म्हणजे भस्मधारणा, रुद्रभूमीवर निवासादी कारणांमुळे बहुधा त्यांना हे नाव मिळाले असेल. एका दृष्टीने पाहता हे आचरण असुर मोहनासाठी असून दुसऱ्या अंगाने हे विष्णू सर्वोत्तमत्व दर्शविते असेही म्हणता येईल. श्रीहरीच्या आदेशानुसारच त्यांचा हा वेश परिधान होय. इंद्राराधित वामनरूपी श्रीहरीच्या आराधनास्तव प्रस्तुत नाम सार्थक होय. विरिंची तनय ब्रह्मदेवाच्या भ्रूमध्यातून जन्मलेले म्हणून शिव ब्रह्मदेव तनय, ब्रह्मदेव पुत्र होत. भागवतात या प्रकारे जन्मताच त्यांनी रोदन केले म्हणून त्यांना रुद्र हे नाव प्राप्त झाले असा उल्लेख आहे. शिवपिता म्हणूनही ब्रह्मदेव जीवोत्तम ठरतात. चंद्रामध्ये ब्रह्मदेवाचे विशेष सन्निधान असल्यामुळेही शिवाचे चंद्रमौळी रूप होय. पितृदेवोभव या नात्याने गंगाधर आणि चंद्रमौळी असणे हे शिवाचे वैशिष्ट्य. गंगादेवी म्हणजे विष्णू पादोदक असून गंगाधर हे वीर वैष्णव होत. ब्रह्मसन्निधानयुक्त चंद्राला शिरोधार्य केल्यामुळे चंद्रमौळी हा चंद्रशेखरही होय. गंगाधर या नामाने विष्णू सर्वोत्तमत्वाचा आणि चंद्रशेखर या नामाने वायू जीवोत्तमत्वाचा बोध होतो. यास्तव वैष्णवांसाठी शिव ही विशेष करून आराध्य मूर्ती होय. उमा मनोहर विष्णू हा रमा मनोहर आणि शिव उमा मनोहर होय. शिव मनोदेवता तर उमा ही बुद्धिदेवता. म्हणूनच श्री पुरंदरदासांनी मती प्रेरक ही पार्वती देवी असे एका पदात म्हटले आहे. शिवपार्वतीच्या या गाढ संबंधामुळेच शिव अर्धनारीश्वर होय.
याचे आकलन नसल्यामुळे चित्रकेतू शिव पार्वतीला पाहून हसला. परिणामी वृत्रासुराचा जन्म घ्यावा लागेल असा शाप चित्रकेतूला मिळाला. धूर्जटी, धूसर वर्णाच्या जटा असल्यामुळे शिव धूर्जटी. जटाधारी म्हणजे तपस्वी. शिवरूप हे परम वैष्णवत्वाचे द्योतक होय. सामजा जिनवसन भूषण. सामज म्हणजे गज. गजचर्माच्या वस्त्रावेशाने भूषित असणारा. गजासुर नामक राक्षसाचा संहार करून त्या राक्षसाचे चर्म धारण करणारा, परंतु पांघरण्यासाठी मात्र व्याघ्र चर्म घेतले म्हणूनच त्यांना कृत्तिवास म्हणूनही संबोधले आहे. गजासुर हा महिषासुर पुत्र होता. शिव हस्ते मृत्यू पावताना त्याने त्याचे चर्म हेच शिवाने वस्त्र म्हणून वापरण्याची शिवाकडे प्रार्थना केल्यामुळे त्याच्या उद्धारासाठी शिवाने गजचर्म धारण केल्याचा उल्लेख पुराणात आहे. कामहर. कामदेव हा इंद्रदेवास समान असणारा. कित्येक देवताही कामदेवास हार पत्करतात. अशा कामदेवाने शिवावर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक क्षणभर विचलित झालेल्या शिवाने तत्क्षणी मनावर नियंत्रण ठेवून आपले तिसरे नेत्र उघडून कामदेवास भस्म केल्याची कथा पुराणात येते. अशा कामदेवावर विजय मिळवल्याने शिवाला कामहर असे म्हटले आहे. पंचमुखी शिवाचा पुत्र षण्मुख. मन, बुद्धी, अहंकार, चित्त आणि चेतना अशा पंचअंगी मनास शिव हेच अभिमानी देवता असण्याचा संकेत मिळतो. शिवपुत्र षण्मुख हा कामदेवाचा अवतार. त्याचे 6 मुख हे काम, क्रोधादी षड्वर्गाचे संकेत. त्यातही सात्विकादी प्रभेद आहेत हे विशेष. शिवाकडून मृत्यू पावलेला काम दुष्कामाचा संकेत होता, तर शिवाकडून जन्मलेला काम षण्मुख हा सत्कामाचा संकेत होय. अरिषड वर्ग जसे तामसी असतात तसेच ते सात्विकही असतात. इंद्र कामादींचा संहारक शिव हा प्रलय कालातही कामहर होय. या कडव्यात अशा प्रकारे शिवाच्या लय नामक कर्तृत्वाचे वर्णन आहे. कामहर असे वर्णन करताना कामादी मनोदोषहर या अर्थानेही वैराग्यप्रद गुणाचे वर्णन आहे. कैलास मंदिर. विष्णूच्या निवासामुळे वैकुंठ मंदिर झाले तर शिवाच्या वास्तव्यामुळे कैलास मंदिर बनले. कैलास मेरू पर्वत, गंधमादन पर्वत तसेच हेमकूट पर्वतासह असणारे मंदिर होय. हिमालयातील कैलास तर विश्वविख्यात होय. शिव सांश म्हणजे एकाच वेळी अंश रूपाने अनेक ठिकाणी राहणारे असल्यामुळे या समस्त कैलासावर त्याचे अस्तित्व असते. विशेष म्हणजे वैकुंठ नित्यलोक होय, तर कैलास हे अनित्य लोक होय. सोम सूर्या नल विलोचन. सूर्य, चंद्र, अग्नी हे प्रकाशाचा संकेत असून ते शिवाच्या उजव्या, डाव्या आणि कपाळावरील डोळ्यात स्थित असतात. म्हणूनच शिवाला विरूपाक्ष असेही संबोधन आहे. या प्रकारे सूर्य, चंद्र, अग्नी आपले नेत्र बनविणाऱ्या शिवाकडून या सकलांमध्ये असणाऱ्या म्हणजे विष्णूची आराधना आपल्या डोळ्यात विशेष करून करणारी देवता होय. कामितप्रद. साऱ्याच देवता कामितप्रद म्हणजे भक्तांना मनोवांछित फल देणाऱ्या असल्या तरीही शिव शीघ्र कामितप्रद होय.
आशुतोष म्हणून शिवाचे वर्णन भागवतात आहे. दैत्य दानवांकडूनही शिव आराधित होय हे त्या एक प्रमुख कारण. करुणी सेमगे सदा सुमंगळव. गंगाधर शिवाला मंगलमय देवता म्हणून येथे मांगल्याची प्रार्थना केली आहे. मानवासाठी मंगलदायक म्हणजे जीवन सार्थक करणारे मोक्ष होय. तर अशा मोक्ष प्राप्तीसाठी साधना मार्गाकडे नेणारे ज्ञान वृत्ती देणारे देवता म्हणून शिवाची ही विशेष प्रार्थना होय. सदा सुमंगळव. असुरांना दिलेल्या सकल वरांमुळे अमंगलच घडले असल्याने या प्रकारचे वर न मागता सदैव मंगलकारी असणारे सुज्ञान देण्यासाठी ही प्रार्थना हे यातून सुचविलेले आहे. 11वे कडवे शिवस्तुती. कृत्तिवासने हिंदे नी 40 कल्प समीरनली ಶಿಷ್ಯತ್ವ ವಹಿಸ ಕಿಳಾಗಮಾರ್ಥಗಳೋದಿ ಜಲಧಿಯೊಳು 10 ಕಲ್ಪದಿ ತಪವಗೈದಾದಿತ್ಯರೊಳಗೆ ಉತ್ತಮನೆನಿಸಿ ಪುರುಷೋತ್ತಮನ ಪರ್ಯಂಕ ಪದವೈದಿದೆಯೋ ಮಹಾದೇವ. शब्दार्थ. कृत्तिवासने व्याघ्र चर्म वस्त्र म्हणून नेसणारा. हिंदे म्हणजे या वर्तमान ब्रह्मकल्पापूर्वीच्या ब्रह्मकल्पात. नी हे तुम्ही 40 कल्प 40 ब्रह्मकल्पापर्यंत समीरनली श्री वायुदेवांमध्ये शिष्यत्व वहिसी शिष्यत्व स्वीकारून अखिळ गमार्थ गळू ओदी समस्त वेदादी शास्त्रांचे अध्ययन करून जलधियोळू म्हणजे लवण समुद्रात 10 कल्पदी 10 कल्पापर्यंत तपवगैदू दडी मारून तपश्चर्या करणाऱ्या आदित्यरोळगे. आदित्य याचा एक अर्थ देवता असाही आहे. म्हणून इंद्रादी देवतांमध्ये उत्तमनेनिसी उत्तमत्व म्हणजे श्रेष्ठत्व मिळवून सध्य वर्तमानात रुद्रदेव नामक पदवी प्राप्त केलीस. पुरुषोत्तमन क्षराक्षर सकल पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तमाच्या म्हणजे श्री नारायणाच्या पर्यंक पदव. पर्यंक म्हणजे शेषरूपी शय्या पदवी प्राप्त करून घेतलीस. महादेवा हे रुद्रदेवा, पुढील कल्पात तुम्ही श्रीहरीचे पर्यंक होणार म्हणजे शेषशय्या होणार. या कडव्याचा भावार्थ. हे व्याघ्र चर्म उत्तरीय म्हणून द्यालेल्या शिवा, या पूर्वीच्या कल्पामध्ये तू मुख्य प्राणांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सकल वेदादी आगमांचे अध्ययन केले आहेस. 40 कल्पपर्यंत वायुदेवांचे शिष्यत्व पत्करून तू अध्ययन केलेस. हे महादेवा, लवण समुद्रात दडी मारून 10 कल्पपर्यंत तू तपश्चर्या केलीस. इंद्रादी देवतांमध्ये तू उत्तम ठरवून श्री विष्णूची शय्यारूप पदवी प्राप्त केलीस. विशेष भावार्थ किंवा विश्लेषण या प्रकारे सांगता येईल. प्रस्तुत कल्पामध्ये शिव रुद्रपद प्राप्त असले तरी पुढील कल्पात त्यांना निश्चितपणे शेष पदवी प्राप्त होणार आहे. शेष रुद्र हे समान पातळीवर समान कक्षेमध्ये येणारे म्हणून रुद्रदेवांचे हे स्तोत्र शेषदेवांचेही स्तोत्र म्हणता येईल. आजचे रुद्रदेव हे पुढील कल्पात शेष पदवीवर येणार आहेत. त्याप्रमाणे आजचे शेषदेव हे मागे रुद्रदेव होते. रुद्रदेव हे विशेषत्वाने मनोदेवता असण्याप्रमाणे शेषदेव प्रामुख्याने व्याख्यान देवता असल्या कारणाने त्यांची स्तुती येथे यथोचित होय. रुद्रांची संख्या 11. 11 रुद्र प्रसिद्धच आहेत. त्यानुसार या 11व्या कडव्यामध्ये रुद्रदेवांची अशा रीतीने विशेष वर्णन केले आहे.
तेही त्यांच्या 11 नामाने, हे 11 नामे पुढील प्रमाणे: वामदेव, विरिंचितनय, उमा मनोहर, उग्र, धुर्जटी, सामजाजिनवसनभूषण, सुमनसोत्तंस, कामहर, कैलासमंदिर, सोम सूर्यानलविलोचन, कामितप्रद, ही अशी 11 विशेष गुण शिवाचे सांगितलेले आहे. तर अशा रीतीने शिवस्तुती येथे संपन्न झाली आहे. कडवे 12. देवता गुरु नमन. 12व्या कडवेमध्ये: पाकशासन मुख्य सकल दिवौक सरिगय, अभिनमिपे ऋषी गळिगे, कचित्तधि पितृगळिगे, गंधर्व क्षितिपरिगे, आ कमल नाभादियति गळनीक कानमि सुवेनु बिडदे, रमा कळत्रन दास वर्गके, नमिपेनु अनवरत. शब्दार्थ: पाकशासन, पाक नामक असुराचा वध करून त्याला शासन देणाऱ्या इंद्रदेवापासून सुरुवात करून मुख्य म्हणजे प्रमुख, सकल दिवौक सरिगे, सकल देवगणाला एकचित्तदी, मन एकाग्र चित्त करून, ऋषीगळिगे, समस्त ऋषीवर्गास, पितृगळिगे, पितृगणास, गंधर्व क्षितिपरिगे, मनुष्य, गंधर्व आणि चक्रवर्तीयांना, आ कमल नाभादी यतिगळ, त्या गुरुमध्वाचार्यांचे प्रत्यक्ष शिष्य असणाऱ्या पद्मनाभ तीर्थापासून अक्षोभ्य तीर्थ, जयतीर्थ, श्रीपादराय, व्यासराय, वादिराज स्वामी, श्री राघवेंद्र स्वामी आदी सकल यतिवर्य आणि गुरुवर्यांच्या परंपरेतून आलेल्या सकल अनेकके म्हणजे समूहास नमी सुवेनु मनपूर्वक नमस्कार करतो, बिडदे न वगळता, रमा कळत्रन रमापतीच्या म्हणजेच लक्ष्मीपतीच्या, दासवर्गके दासवर्गाला म्हणजे श्री पुरंदरदास, कनकदास, विजयदास, गोपालदासादी दास समूहास नमिपे नमस्कार करतो, अनवरत अखंडपणे पुन्हा पुन्हा. या कडव्याचा भावार्थ: पाक नामक असुराला शासन करणाऱ्या इंद्रदेवापासून ते सकल देव समूहाला, ऋषीगणास, पितृगणास, गंधर्वास, सम्राट चक्रवर्तीयांना एकाग्र चित्ताने नमस्कार करतो. या पद्मनाभ तीर्थांपासून सकल यतिवर्यांच्या समूहास मी नमस्कार करतो. लक्ष्मीपती श्रीहरीच्या समस्त दासवर्गास मी स्मरणपूर्वक एकाग्र चित्ताने नमस्कार करतो. विश्लेषण: श्रीहरी सर्वोत्तमाला नमस्कार करण्यापासून अन्य सकल वर्गास तारतम्यपूर्वक नमस्कार समर्पित केला आहे. मलय पर्वतावर राहणाऱ्या लोककंटक असुरांच्या टोळीतील पाक नामक एक असुर, त्याचा संहार केल्यावर इंद्रास पाकशासन नाम प्राप्त झाल्याचा उल्लेख पुराणात आहे. 10व्या आणि 11व्या कडव्यात शिव म्हणजे शेष देवासही तसेच त्या समकक्षेतील गरुडास आणि उमा मनोहर या पदाने पार्वतीला तसेच त्या कक्षात येणाऱ्या समाविष्ट असणाऱ्या गरुड पत्नी सौपर्णी आणि शेष पत्नी वारुणी यांचीही दासांनी स्तुती केली आहे. त्यानंतरच्या कक्षेत येणाऱ्या इंद्रदेवापासून सुरुवात करून इतर समस्त देवतांची येथे स्तुती करण्यात आली आहे. येथील कमलनाभ तीर्थ म्हणजेच गुरु मध्वाचार्यांचे साक्षात शिष्य पद्मनाभ तीर्थ होत. बेलूर येथील देवस्थानात असलेल्या शिळाशासनावर पद्मनाभ तीर्थांचा कमलनाभ तीर्थ म्हणून उल्लेख केलेला आहे.
या शब्दाने पद्मनाभ तीर्थापर्यंतच्या श्रीमद आचार्यांच्या पूर्वीच्या सनकादी परंपरेतून आलेल्या दुर्वास ऋषींपासून अच्युत प्रेक्षांपर्यंत, अच्युत प्रेक्ष किंवा अच्युत प्रज्ञ म्हणजे गुरु मध्वाचार्यांचे दीक्षागुरु, या सकल यती समूहाला आदी शब्दाने आणि नंतर येणाऱ्या नरहरी तीर्थांपासून समस्त यती वर्गास संबोधले आहे. रमा कळत्रन दास वर्गके येथे श्री पुरंदर दासादी सकल हरिदासांच्या वर्गास नमस्कार केलेला आहे. अशा प्रकारे प्रथम श्रीहरी सर्वोत्तमाला नमस्कार करून लक्ष्मी देवीपासून अन्य सकल हरिभक्तांना नमस्कार या ग्रंथ रचनेच्या प्रारंभी श्री जगन्नाथदासांनी केला आहे. 13वे आणि अंतिम कडवे या संधीतील भागवतांच्या स्तुतीचे फल. परिमळवू सुमन दोळगनलनु ಅರಣಿಯೊಳಗಿತ್ತಂತೆ ದಾಮೋದರನು ಬ್ರಹ್ಮಾದಿಗಳ ಮನದಲ್ಲಿ ತೋರಿ ತೋರದಲೆ ಇರುತಿಹ ಜಗನ್ನಾಥ ವಿಠಲನ ಕರುಣ ಪಡೆವ ಮುಮುಕ್ಷು ಜೀವರು ಪರಮ ಭಾಗವತರನು ಕೊಂಡಾಡುವುದು ಪ್ರತಿದಿನವೂ. शब्दार्थ. परिमळ म्हणजे सुगंध, सुमनदोळगे फुलात असतो, अनलनु अग्नी, अरणी अग्निकाष्ठ, इप्पंते असण्याप्रमाणे, दामोदरनु अनंत गुणपूर्ण दामोदर कृष्ण म्हणजेच श्रीनारायण, ब्रह्मादिगळ ब्रह्मवायू आदींच्या, मनदली मनामध्ये, तोरी तोरदले अस्तित्व असूनही प्रत्यक्ष दर्शन होत नाही, इरुतिह राहणाऱ्या, जगन्नाथ विठ्ठलन जगन्नाथ दासांचा स्वामी विठ्ठल, करुणपडेव कृपाभिलाषी मुमुक्षु जीव मोक्ष इच्छिणारे जीव, कोंडाडूधू नित्य स्तुती स्तोत्रे गात असतात, प्रतिदिनवू म्हणजे प्रतिदिनी. भावार्थ. ज्याप्रमाणे फुलांमध्ये सुगंध दडलेला असतो, अरणी नामक अग्निकाष्ठात अग्नी दडलेला असतो, त्याचप्रमाणे दामोदर श्रीहरी ब्रह्मादी देवतांच्या मनामध्ये दृश्य असूनही अदृश्य रूपात असतो. या प्रकारे दृश्य असूनही अदृश्य असणाऱ्या जगन्नाथ विठ्ठलाची कृपा जे प्राप्त करू इच्छितात त्या मुमुक्षु जीवांनी प्रतिदिनी श्रीहरीची स्तुती स्तोत्रे गाऊन त्याची आराधना केली पाहिजे. विश्लेषण. श्रीहरीच्या अस्तित्वाचे आकलन होण्यासाठी श्रीहरीच्या परम भगवत भक्तांची कृपा प्राप्ती अगत्याचे आहे, हे या कडव्यात समजावून सांगितले आहे. श्रीहरी ब्रह्मदेवाच्या मनात सदोदित दृश्य स्वरूपात सामान्यपणे सहजतेने दर्शन देत असले तरीही त्यांनाही श्रीहरीचे विशेष रूपाने सदैव दर्शन होत नाही, म्हणून तोरी तोरदले असे म्हटले आहे. म्हणजे दर्शन होत असूनही निरंतर त्यांना दर्शन होत नसते. इतर देवता परमात्म्याला देवपदावर आल्यानंतर पाहू शकतात, परंतु तरीही रुजुगणांना ज्या प्रकारे परमात्म्याचे स्पष्ट दर्शन होते तद्वत देवतांना दर्शन होत नाही. काही वेळा विशेष प्रारब्धवशात येणाऱ्या असुरावेशामुळेही दर्शन असाध्य होण्याची शक्यता असते. याच अर्थाने दासांनी येथे तोरी तोरदले म्हणजे दृश्यादृश्य स्वरूपात दर्शन होणे असे म्हटले आहे. अन्य जीवांना त्यांना अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यावरच परमात्मा दर्शन होते, म्हणजे सदैव किंवा समग्र दर्शन केवळ अशक्य होय. शास्त्राध्ययन केलेल्या परोक्ष ज्ञानीजनास शास्त्र साहित्यातूनच दर्शन लाभ लागतो, परंतु अपरोक्षपणे नव्हे. तेही एका अर्थाने
दृश्यादृश्य दर्शनच होय. फुले प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहता येतात, परंतु फुलातील परिमळ किंवा सुगंध मात्र दृष्टीस पडत नाही. सुगंध नासिकांना मात्र जाणवतो. त्यासाठी घ्राणेंद्रियेच हवीत. त्याचप्रमाणे हे विश्व फुलांप्रमाणे पुष्पवत होय. श्रीहरी या पुष्पांमधील परिमळासम होय. डोळ्यांना हे विश्वाचे बाह्यरूप दृष्टीस पडते, परंतु जगन्नाथाच्या दर्शनासाठी मात्र आंतरदृष्टीच हवी. म्हणूनच ज्ञानवंत सांगतात, भगवंतास आंतरदृष्टीने पाहावे. अंतरंगी श्रीहरीला जो पाहू शकत नाही तो जन्मांधच म्हटला पाहिजे. ही अंतरदृष्टी म्हणजेच ज्ञानदृष्टी होय. दासांनी आणखीन एक उदाहरण अरणी काष्टाचे दिले आहे. अरणी काष्टात दडलेल्या अग्नीचे हे उदाहरण. यज्ञकार्यासाठी लागणारा अग्नी प्राप्त करण्यासाठी ज्या काष्टांचा उपयोग केला जातो ते अरणी काष्ट होय. या अरणीच्या दोन काष्टांच्या परस्पर घर्षणाने अग्नी निर्माण होतो. जरी अग्नी या काष्टांमध्ये अंतर्भूत असला तरीही अग्नी उत्पन्न होतो तो काष्टांच्या घर्षणानंतरच. शास्त्र साहित्यातील श्रीहरीचे अस्तित्व या अरणी काष्टात दडून राहिलेल्या अग्नीप्रमाणेच असते. केवळ शास्त्राध्ययन पुरेसे नाही, त्याचे मंथन करूनच आकलन करून घेतले पाहिजे. शास्त्र मंथनासाठी बुद्धीचा वापर रवीप्रमाणे केला पाहिजे. अशा सकल जीवराशीत राहून त्यांच्याकडून कर्म करवून घेणारा कर्ता, परमदयाळू, मंगलकारी श्रीहरीची कृपा प्राप्त केल्याशिवाय मोक्ष प्राप्ती अशक्य आहे. अशा श्रीहरी कृपा प्राप्तीसाठी भगवंताचे दर्शन भाग्य प्राप्त झालेल्या परम भागवतांचे, श्रीहरिभक्तांचे उपदेशही अत्यावश्यक ठरतात. श्रीहरी स्तुती स्तोत्रादींनी प्रसन्न चित्त झालेल्या भगवत भक्तांचा उपदेश प्राप्त झाल्यावर श्रीहरी तत्वाचे दर्शन होऊन हरिकृपा प्राप्त होऊन जीवाचा उद्धार होतो. श्रीहरी कृपा प्राप्तीची अभिलाषा बाळगणाऱ्या मुमुक्षु जीवांना प्रतिदिनी नित्यनेमाने भगवत स्तुती स्तोत्रांचे पठण, मनन, चिंतनादी आवश्यक असल्याचा भाव येथे व्यक्त होतो. अशा रीतीने या ग्रंथातील मंगळाचरण संधी किंवा नांदी संधी 13 कडव्यांनी संपन्न आहे. देवता तारतम्य विशद करणाऱ्या या मंगळाचरण संधीच्या पठणाने श्रीहरी अत्यंत प्रसन्न होतो. देवपूजादी मंगलमय कार्याचा शुभारंभ दीपोत्सवाने होतो. दीप प्रज्वलन ही शास्त्रविधी. या मंगळाचरण संधीचे अद्भुत वैशिष्ट्य हे आहे की गुरुवरेण्य श्री जगन्नाथदासांनी या ग्रंथात अंतर्भूत असणाऱ्या पुढील 31 संधीत अंतर्गत असणाऱ्या श्रीहरी परमात्म्यासमोर जणू या 13 कडव्यांचा नंदादीप तेवत ठेवला आहे. नंदादीपात परमात्मा 13 रूपांनी असतो. दीप या शब्दात द चे स्थान तिसरे आहे. त, थ, द तिसरे स्थान. प, दीप मधील प या शब्दाचे स्थान पहिले आहे. प, फ, ब या प्रकारे दीप. शब्दसंख्या 3 आणि 1. संख्या मोजताना उजवीकडून डावीकडे मोजावी म्हणजे 13 ही संख्या मिळते. ती संख्या दीपाचा संकेत होय. या प्रकारे केवळ स्तुती स्तोत्रांनीच नव्हे तर त्यातील स्तुती स्तोत्रांच्या संख्येनेही विशेषार्थ प्रतीत होणारा हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा हा आध्यात्मिक शास्त्र ग्रंथ होय. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्री कृष्णार्पणमस्तु. येथे आपण पहिली संधी
संपन्न करत आहोत. गुरुवायूरंतर्गत श्रीहरी चरणी सदारत, राहो एकादशेंद्रिये म्हणून मनी. श्री व्यंकटेश चरणी ही प्रार्थना, श्री मध्वेश चरणी ही पुष्पार्चना. श्री कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता.